आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांत निमित्ताने थेट 3000 रुपये जमा केले जात आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे। पटापट ज्या बहिणींनी या व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन त्याला क्लिक करून सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे। तर बघा बहिणींनो, आचारसंहिता येऊ शकते। बघा, अपेक्षा जास्त असताना महिला आणि बालविकास मंत्रालयामधील अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी आहे। अधिकाऱ्यांच्या मते निवडणुकांमुळे आचारसंहिता देखील लागू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन जो काही निधी असतो तो जारी करणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते, असा ठिकाणी म्हटलं जात आहे। म्हणजे जो नवीन निधी तुम्हाला आता मिळणार आहे 3000 रुपयाचा, तर ह्या पैसे वाटप करण्यासाठी खूप मोठं आव्हान आहे, असा ठिकाणी सांगितलं जात आहे। आता बघा, मंत्रालयामधील सूत्रांचे म्हणणे असे आहे की निधीसाठी महिलांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते। आता खरं तुम्हाला निवडणूक पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे का, त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता फक्त 1500 रुपये का मिळाले। आता या ठिकाणी बहिणींना चिंता वाढली आहे, ती म्हणजे असं की बघा, डिसेंबरमध्ये अनेक महिलांना 3000 रुपये मिळण्याची अपेक्षा होती की त्यांना 3000 रुपये मिळतील। कसे तर नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता 3000 अशी त्यांना मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु नोव्हेंबरचाच हप्ता फक्त 1500 रुपये त्यांना आलेले आहे। तर किती बहिणींना 1500 रुपये आले कमेंट करून सांगा बरं। ज्या बहिणींना 1500 रुपये आले त्या बहिणींनी सांगा की सर मला 1500 रुपये आले, कारण की ज्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले त्याच बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये मिळत आहे। तर कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की सर मला पैसे आलेले, तर लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। आणि जर का तुम्ही सांगितलं की सर मला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, तर तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना 1500 रुपये आलेले। ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला असेल त्यांनी सांगा की सर मला नोव्हेंबरचे पैसे आले। ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे त्यांनी सांगा की सर मला नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे। तर त्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे। कसे मिळणार आहे, तर नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे तिघे हप्ते त्यांना जमा केले जाणार आहे। आता बघा, 1500 रुपये देखील तुमच्या अकाउंटवर जमा झाले आहेत, यामुळे लाभार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। आता या ठिकाणी मोठा प्रश्न असा आहे की सरकार प्रत्यक्षामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे हे 14 जानेवारी रोजी एकत्र पाठवेल की वाट पाहण्याची वेळ या ठिकाणी जास्त असेल, अशा ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। तर बघा बहिणींनो, 14 जानेवारीच्या तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे, म्हणजेच आजपासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहे। ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि आचारसंहिता असो किंवा काही असो तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जात आहे। जसं तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्याच प्रकारे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे आणि हे 3000 रुपये तुम्हाला संक्रांत निमित्ताने दिले जात आहे। तर बहिणींनो, पटापट यासाठी सर्व बहिणींनी लाईक करा आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला त्याच बहिणींना हे पैसे मिळत आहे। तर कमेंट करून सांगा की नोव्हेंबरचा हप्ता आला आहे की नाही। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।